अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. मोबाईल ठेवला हिथं जे बसलेत त्यांनी लाईव्ह बघा, हे लाईव्ह ते लाईव्ह जे घरी आहे त्यांच्यासाठी थोडं हिथं लक्ष द्या जरा. विडल अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, पडता जड भारी दाशी आठवावा हरी. दासानं शिवक ना हरिभक्त ना हरीचं चिंतन करायचं, हरीचा धावा करायचा आहे. ठीक आहे महाराज, मग हरी काय करतो? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या आगात निवारया. भगवंताचा धावा करणं ही भक्ताची जबाबदारी आणि त्या संकटातून भक्ताला बाहेर काढणं ही देवाची जबाबदारी. विडल आणि संकटातून कशी बाहेर काढतात ऐका. काय झालं? दोन महात्म्यांची भेट झाली, दोनही वजनदार, एक हनुमंत आणि दुसरे अर्जुन. दोघांची भेट झाली. तू म्हणता अर्जुन 8व्या अवतारात, हे 7व्या, हे चिरंजीव आहेत ना. हनुमंतराय आजही आहेत, सप्त चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर आहे मायबाप. आणि हनुमंतराय परिपक्व, आणि अर्जुनाला जरा थोडा ग झाला आणि ते हनुमंतरांची गाठ पडली. हनुमंतरांचं उलट पलट बोलायला लागलं. अहो काय हनुमंतराय म्हणले, दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकलीन, सेतू बांधला, काय तसला कुठं ना करायचा, मला बोलवायचा ना, मी सेतू बांधला असता. गर्व झालेल्या माणसाची भाषा. आता अर्जुनाने कशाला ह्यांच्या नादाला लागावं? अर्जुन जरी वादळ असेल तर हे चक्री वादळ आहे ना. मारुतरा म्हणजे काय सोपी पावर रे काय? दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसते, नको रे गाव दुसऱ्याचे झपकीत आपल्याला येडेवाणी करायला ग. हे वाघ असा झाला थप, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत बुका केला त्याच्या दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिली असत्यान का? दडादडाच पेटल्या, गंज पेटल्या वनी. आज गाव जाळलं म्हणलं, जाळलेले लंकान धन्य धन्य म्हण येतो का? काय सोपी ताकद आहे का माहिती? एवढी ताकद का होते? तर अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगड पडला तर दगड ठिकऱ्या ठिकऱ्या उडत होत्या दगडाच्या. काय ताकद असेल दुधात? आता आईचं दूध राहिले का पोरांना? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच.